राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी सरकार गंभीरपणे प्रयत्न करीत आहे। मात्र अशा घटना घडू नयेत यासाठी समाजानेही प्रबोधनासाठी पुढे यावं असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगलीत केलंय। कोणतेही संकट असो, राज्य सरकार लोकांच्या मदतीला धावून येते। त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता जनार्दन सरकारच्या पाठीशी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षा तारा भवाळकर यांची भेट घेऊन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत। पुण्याच्या घटनेतील संशयितांचा शोध सुरू आहे। लवकरच ते आरोपी सापडतील। स्कूल व्हॅनमध्ये आता अत्याचार होतात, यासाठी आता शाळा परिवहन विभाग यांची बैठक घेतली पाहिजे। चालकाची वर्तवणूक प्रमाणपत्र घेतले पाहिजे। जर हे होत नसेल तर कठोर कारवाई आम्ही करू। अशा शाळांची मान्यता रद्द करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात सतत लोकांच्या मध्ये मिसळत असतात। आमदार लोकप्रतिनिधींबरोबर सामान्य जनतेलाही सतत उपलब्ध होतात। मंत्रिमंडळ बैठका, विविध प्रकारच्या आढावा बैठका, त्याचबरोबर लोकांच्या कामाला वेळ देतात। मात्र यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी किती वेळ दिला याबाबत आपण बोलणार नसल्याचं सांगत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। ज्यावेळेला 2 वर्षापूर्वी सरकार आलं त्यावेळेलाच आनंदाचा शिधा ही घोषणा झाली। महिलांना तिकिटामध्ये अर्धा प्रवास सवलत जाहीर झाली। तेव्हा काही निवडणूक जवळ नव्हती। सरकारचा जो इरादा आहे तो नेक आहे। निवडणूक आज येतील उद्या नसतील। 18 वर्ष मी सभागृहामध्ये काँग्रेस सरकारकडे मागणी करत होते की सणवाराच्या आधी लोकांना तेल, डाळ, गूळ, साखर या गोष्टी मिळाव्यात, परंतु ते होऊ शकलं नाही। यावेळी एकनाथ शिंदे आल्याबरोबर त्यांनी हजारो महिलांना हा दिलासा दिला आणि म्हणून आपण जर का पाहिलं की इच्छा तिथे मार्ग त्याचा दिसतो आणि तशाच प्रकारे केंद्र सरकार भक्कमपणाने सरकारच्या पाठीमागे आहे। त्यामुळे निधीची कुठली कमतरता पडणार नाही याची मला खात्री आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ताही एकत्रितपणे दिला जाणार आहे। बँकांच्या बाजूने काही अडचणी असतील किंवा जर का महिलांना मदत मिळत नसेल तर त्याच्याबद्दलची माहिती जर का त्यांनी आमच्याकडे दिली तर त्यातून सुद्धा तोडगा आम्ही निश्चितपणाने काढू।